Disconnected. आ गए हम लोग को देते तो हम लोग कुछ करते थे। वो जीतू भाई को बोला भी आराम से खेल, आउट हो गया फिर। मैं बोला 35 इधर का ना, दो मैच इन लोगों का, तीसरा मैच तो 35 चेस नहीं हुआ। किती किती मगर झगड़ा हो जाएगा कितना किती 20 मिनट में 4 ओवर नहीं होगा ना। ओके 15 मिनिटात टाकून होतात त्या नहीं प्लीज होएंगे ए 20 मिनिटात Disconnected. 20 मिनिटात 4 ओव्हर टाकून घ्या नाही तर 2 रनाची पॅनल्टी भेटेल ना तुम्हाला टायमिंग लावू का कायला काय सायले उतरायचं नव्हता केतन होता बॅट्समॅन ना SK11 हां हां SK की बॅटिंग आहे अली 11चा फिल्डिंग आहे फलंदाजीला उतरले ते सचिन नॉन स्ट्राईक वर ते मोहित स्ट्राईक वर ते सचिन नॉन स्ट्राईक वर ते मोहित आणि जोर यांची पहिल्या चेंडू चांगला असा चेंडू जोन यांचा लेगच्या दिशेने मारला ये जीतू भाई कि एक धाव 2 चेंडू मध्ये एक धाव दो में एक ना हा पहिला डोट आहे डिक्लेअर जर काही अली इलेंनी मॅच जिंकली तर त्यांचे ओनर मायाबाई यांनी लाल किल्ल्यामध्ये त्यांना पार्टी दिलेली आहे यस यस बघूया चौथा चेंडू मार एक ते तिसरी मारला 2 रन जाएगा चलेगा 2 धावा या धावसंख्येने धावसंख्या झाल्या तर 3 4 चेंडू 3 धावा मायाबाई हे चांगलेच त्यांना सपोर्ट करत आहेत त्यांच्या टीमला लाल किल्ल्याला जर जायचं असेल तर तुम्हाला काय मेहनत करावी लागेल नो चेंडू 1+1 आणि याचा पुढचा चेंडू फिरिट चांगलीशी गोलंदाजी चाललेली पण जोन यांनी लाल किल्ल्याच्या लालचमध्ये त्यांना वाईट दिलेलं आहे 5 रन चांगली अशी गोलंदाजी जोन यांची फालतू टाइम हो जाएगा बाद मालूम है तुम्हें वाईट या वाईटच्या सहाय्याने धावसंख्या झालेल्या आहेत त्या 6 जोन यांची चांगलीच गोलंदाजी चाललेली पण त्यांनी वाईट आणि नोवर आपले चांगला असा झेल होता पण या ठिकाणी हेमन यांनी ड्रॉप केला आहे सचिन यांना जीवनदान पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा जोन यांनी खर्च केलेल्या आहेत
हे फास्ट फास्ट केलं बा, टाइमपास करू नका, टाइम नाही. देवरीपाड्याच्या सर्व गावातले वरिष्ठ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून आभार. बघूया सचिन यांचा मारण्याचा प्रयत्न, पण या ठिकाणी बॅटची एज लागलेली आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये गेला एक धाव. या धावांनी धावसंख्या झालेल्या आहेत त्या 8 9 9 8 8 8. आपल्याला एक ना आउट. सचिने झेलबाद झालेत. विशाल यांची चांगलीच अशी गोलंदाजी. आता उतरलं नैतिक. झेल झेल झाली. दोन चेंडू. नैतिक आला आता. नैतिक उंचावर मारण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि हा चांगला असा झेल या ठिकाणी अविनाश यांचा. नैतिक आउट झाला. 3 बॉल 9 रन. आता उतरले ते कुणाल. नैतिक यांची जागा सांभाळण्यासाठी. विशाल यांची चांगलीच अशी गोलंदाजी. 3. हॅट्रिकचा चान्स आहे विशाल यांना. 2 चेंडू 2 विकेट. चांगली अशी गोलंदाजी विशाल यांची आणि लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी एक धाव डिक्लेअर झोन मध्ये भेटलेली आहे. या धावसंख्या झालेल्या आहेत त्या 10. तसेच सूरज बुजड यांचाही इथं आगमन झालेलं आहे. त्यांनी स्टेजवर यावा. 4 चेंडू 10 मारण्याचा प्रयत्न केला आणि काही होऊ शकतं. या ठिकाणी चांगला अशी झेल कलीम यांच्याकडनं आणि कुणाली या ठिकाणी परतावलेत. तू चल मैं आया. ही परिस्थिती आता झालेली आहे ती. समीर कुणाल यांची जागा सांभाळण्यासाठी येत आहेत ते समीर. समीर ना. SK विलियन्सचा आता खूप खराब परिस्थिती आहे. 10 खराब परिस्थिती आहे. वाईट लेगच्या दिशेने टाकलेला वाईट. आता बॅटिंग मोहितला काय चान्सच भेटत नाही. मोहित कधीपासून नॉन स्ट्राईक वरच उभा आहे. बघूया समीर काय करतात आपल्या संघासाठी. धावा लय कमी आहेत. वाढवण्याचा प्रयत्न करतात का नाही. या ठिकाणी विशाल भटकलेले आहेत. आतापर्यंत त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे पण
हे 2 चेंडू त्यांनी वाईट टाकलेले आहेत. चांगला स्टेक ड्रॉगच्या सेमीने मारण्याचा चांगली अशी शतरक्षण या ठिकाणी जोन यांची आपल्याला बघायला भेटते. डॉट ओव्हर. चांगली अशी गोलंदाजी केली ती विशाल यांनी 3 विकेट घेतलेल्या आहेत. 12 4 रन खर्च करून 3 विकेट घेतले. ते विशाल यांनी चांगलीच अशी गोलंदाजी केलेली आहे. तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत ते जोन. स्ट्राइक वर आहेत ते मोहित. बघूया मोहित काय करतात आपल्या संघासाठी. धावसंख्या वाढवतात नाही. चांगला असा या ठिकाणी चांगले आणि हा रनआउट. चांगले असं शतरक्षण कलीम यांचे. मोहित हे रनआउट झालेत. आता मॅच ओनर आणि कॅप्टन चिंटू SK11 चे स्वतः उतरलेत. दुसरा सेमीफायनलचा सामना चालू आहे. समीर बघूया काय करतात. उंचावर मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी चांगलासा झेल अवी यांचा. समीरही बाद झालेत. आले यांना लाल किल्ल्याची लालच दिली वाट लावली आहे. जो नहीं मिलेगा तुम लोग को. मेहताब अत्तू यांचे बंधू मेहताब हे चांगलेसे फलंदाज पण आहेत. पण गेले 2 वर्ष काही आम्हाला दिसलेच नाही. पण यावेळी रिटर्न त्यांनी एंट्री केलेली आहे. लेफ्टी दोन चेंडू 12 धावा. चांगलासा बॉल मारण्याचा प्रयत्न केलेला पण या ठिकाणी जोड झाले ते. मेहताब 12. बघूया टपून बसलेत काहीतरी. अरे उंच वा मारण्याचा पण या ठिकाणी चांगला असा झेल. बाहुबली आता उतरणार आहेत. 3 बॉल 6 विकेट. चार बॉल 4 मिथून उतरलेत. जर मिथून यांनी सिक्सर मारला तर दत्ताकडून 100 रुपये. ₹100 घेतात का नाही बघूया. ओ मारलेला हा या चिंटू आठ. डिक्लेअर 1 धाव. 5 चेंडू 13 धावा. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. टाइम झाला भरपूर. शेवटचा चेंडू आहे. ए लवकर खेळा अंधेरावर मग सांगू नका. 1 ओव्हरचे खेळाल मग. बघूया पुढचा सामना. डॉट चांगली अशी गोलंदाजी. 3 ओव्हर मध्ये 13 धावा खर्च करून 6 विकेट.
या ठिकाणी रतन रोज यांचं आगमन झालेलं आहे. यांनी आपल्याला आयोजनासाठी चांगलं सहकार्य केलेलं आहे. बॅट आणि शूज यांनी आपल्याला दिलेले आहेत. बेस्ट बॉलर तसंच गोलंदाजीसाठी त्यांनी आपल्याला सहकार्य केलं आणि रुपेश चौथी गोलंदाजी घेऊन रुपेश पहिल्या चेंडूत हा रुपेश यांनी चांगली तशी गोलंदाजी केली पण सुरेश यांची मिस फील्ड. जर काय चिंटूने सिक्सर मारला तर लाला यांच्याकडनं 200 रुपये आणि मिथुननी मारला त्यांच्यासाठी पण 100 रुपयाचा पारितोषिक लागला दत्ताकडनं. आणि या ठिकाणी खराब शतरक्षण कलीमकडनं. चिंटूने जर सिक्सर मारला तर लाला यांच्याकडनं 200 रुपये. एक रन आहे डॉट. 4 चेंडू मध्ये 15 धावा. लय सुंदर असे या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते ते अली लिओन कडनं. 4 5 चेंडू 15 धावा. धावसंख्या लयच कमी झालेले आहेत आणि या चेंडूमध्ये मारण्याचा प्रयत्न पण डोट झाला आणि आजचा लो स्कोर या ठिकाणी एसके इलेव्हनचा आहे. 15 धावा झाल्याने आपलं जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. चांगली अशी गोलंदाजी रुपेश परले यांच्याकडनं. 24 बोला नाही 24 बोलामध्ये 16 धावांचा आव्हान दिलाय तो अली इलेव्हनला. मला वाटतं या लोकांनी ठरवलंय लाल किल्ल्याला जायचा. आजच्या आयोजन मध्ये आपल्याला सहकार्य केलेले भरपूरसे इथे या ठिकाणी या गावातले कार्यकर्ते उपस्थित आहेत. याच्यामध्ये आपल्याला प्रथम पारितोषिक आपले जे आता उमेदवार उभे आहेत ते यांनी आपल्याला दिलेले आहेत. बोल के रेहान पित्तलवाला यांच्याकडनं आणि राजूभाई यांच्याकडनं प्रथम पारितोषिक. तसेच मालिकावीर ट्रॉफी विजयवाड यांच्याकडनं. तसेच मालिकावीर बॅट आणि शूज गोलंदाज कोण रतन रोज यांच्याकडनं. तसेच राकेश सालुंके यांच्याकडनं बेस्ट बॅट्समॅन ट्रॉफी देण्यात आलेले आहेत. मारुती किरकेरे यांचाही आपल्याला चांगला सहकार्य असतो प्रत्येक वर्षी. त्यांनी आपल्याला मंडपची व्यवस्था करून दिलेली आहे. मनसूर जे आपले प्रत्येक वेळी आपल्यामध्ये उपस्थित असतात ते खेळत असतात पण आज काय ते बाहेर गेलेले आहेत. हे यांनी आपल्याला बॉलचं बॉक्स तसेच कवी आमच्या टीमचे खेळाडू बॉलचा बॉक्स दिलाय. शाहिद यांनी बेस्ट फिल्डरची ट्रॉफी दिलेली आहे. आणि बघूया 16 धावांचं आव्हान आहे काय करतात ते अली इलेव्हन. आणि पहिल्याच चेंडूवर चांगला असा आणि या ठिकाणी मिस फील्ड झालेल्या कुणाल कडून आणि पहिल्याच चेंडू मध्ये 4 धावा चौकार 16 विन आहे. या ठिकाणी सत्कार आता करण्यात येणार आहे. घ्या ना इकडे तुम्ही चांगलाच मारण्याचा समोरच्या दिशेने मारलेला हा चेंडू
या ठिकाणी काही धाव घेतलेली नाही आणि पहिल्या चेंडूवर 4 धावा आलेल्या आहेत. चांगले असे बघूया मोहित तिसरा चेंडू घेऊन रुपेश काय करतात. डॉट चेंडू 3 चेंडू मध्ये 4 धावा. धाव संख्या जर जास्त आल्यास असत्या तर काहीतरी करू शकले असते SK11. आणि बघूया आता मायाबाई लय खुश आहेत, लय खुश आहेत. लगता है लाल किल्ला फिक्स है. उंचावर मारण्यात या ठिकाणी कुणाल यांनी चांगलाच असा झेल घेतला. रुपेश हे बाद झालेत. सचिन नाही ना, सचिन कुठे ठिकाण नाही. 5 बॉल 5 धावा. आता उतरले ते दिनेश. चांगले असे आपल्यामध्ये उपस्थित आता झाले ते हनुमान बीच यांचाही या ठिकाणी स्वागत. हॅलो 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 आवाज येत नाही. हॅलो हॅलो येतोय आवाज. हॅलो आम्ही चौका आणि षटकार या पावसाच्या पाठीमाग आम्ही पाहायला उत्सुक आहोत. ते जरा करून दाखव. वाईट 6 रन 7 धावा. Connected. झेल ड्रॉप झालेला या ठिकाणी चिंटू यांनी झेल ड्रॉप केलाय. 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या झालेल्या आहेत त्या 9 9 ना 9. नऊ 9 7 धावांची आवश्यकता. दिलीप नैतिक